फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने यासाठी आलोय कारण आमचे एपिसोड जर तुम्ही बघत असाल तर आता असं कुठेतरी जाणवायला लागलंय की या दोन कॅरेक्टर्स मध्ये मैत्री व्हायला लागली आहे. आता जयचं पात्र तुम्हाला माहित असेलच की ज्याला म्हणजे मुलगी मित्र मैत्रीण असणं वगैरे लांबच पण ती आसपास पण नको होती आयुष्यात. आता आमचा शो सुरू होऊन म्हणजे सनई चौघडी मालिका सुरू होऊन 5-1 महिने झाले असतील तर तो जो अगदीच मुलींना रेड फ्लॅग मानणारा जय होता तो एका मुलीमुळे म्हणजे अगदी ती खाली वागताना तिच्या टेबलच्या समोर हात धरणं वगैरे असं करता की नाही, हे मुलांनो शिका बरं का. हा म्हणजे मुलींच्या याच अपेक्षा असतील ना की मुलांनी हे शिकावं. हे बघितलंय ना सगळ्यांनी, ती अशी खाली वागते तेव्हा टेबलला हात वगैरे लावतो, गाडीत बसत असेल तर. आता पण ऑडीच्या बाहेर तो कॅरेक्टर मध्येच असतात ते, त्यांनी पहिले तू आधी जा मग तो मागून आला. सो इथपर्यंत तो गाडीमध्ये नव्हते. ऑडीमध्ये हा हे तुम्हाला हळूहळू अंदाज येईल की शर्वरी पण काय आहे ते. सो जय शर्वरीला म्हणाला की तू पुढे हो मी. तर हा माझा प्रश्न सगळ्यात आधी तुला आहे जय, की हा जो मुलींना रेड फ्लॅग म्हणजे मुलगी आजूबाजूलाच नको ते एखाद्या मुलीसाठी आता इतके एफर्ट्स घेणं, तिला रात्रीचं घरी वगैरे सोडणं. तुम्ही ते सीन्स बघितलेच असतील, पार्टीचा सीन बघितलाय की नाही. बाई ती बघ ती काय तुझं नाव, उभी राहा जरा. कुठला सीन बघितलास तू पार्टीचा. बाई आधी पार्टी होती, मी पार्टीचा म्हटलं तू थेट चेंज बिंजला गेली. पार्टी त्यांनी कुठेही चेंज केलेलं नव्हतं, तू फक्त तोच सीन बघितलास का. हा रिपीट टेलिकास्ट वर. मग पार्टी बद्दल पण बोल, आम्ही थेट तिथे पोहोचलो नव्हतो. हा सो पहिले पार्टी झाली, मग रस्त्यात जाताना त्यांचा इगो मध्ये आला, मग ती लांब गेली एकटी एकटी, मग मारायला लोक आली, मग यांनी मारामारी केली आणि मग जयचं शर्ट फाटलं. हा इथे तुझं ते सुरू झालं चेंज बिंजचं सगळा सीन. जयचं शर्ट फाटलं, बघितलं का सगळ्यांनी. किती मान हलवलीस ग, मुलांकडे बघ एक तरी मान हलते, किती मान हलवली तुम्ही. हो ओके. आणि मग तिथून पुढचा फाईट सिक्वेन्स पूर्ण झाला आणि मग चेंज बिंज ती म्हणाली तसं सगळं झालं. तो त्यांनी एवढे एफर्ट घेतले की तो रात्री 2 वाजता गाडी काढून तिला सोडायला वगैरे गेला. तू येतेस का अँकरिंग करायला, अगं तुला सगळं पाठ आहे. नाही आम्हाला छानच वाटतंय. सो एवढं सगळं जो चेंज झालाय जय, तर याचं नेमकं कारण काय. आम्हाला माहितीये एका शब्दात उत्तर शर्वरीच आहे, पण तरी थोडं इन डिटेल उत्तर काय. मुळात जेव्हा जयला आपल्या आजूबाजूला मुली बायका नको होत्या तेव्हा त्याचा अर्थ हा नव्हता की तो हेट करतोय, त्याला फक्त त्याच्या कामावर लक्ष द्यायचं होतं. त्याचं असं मत आहे की मुली आल्या की आपला वेळ वाया जातो, असं खूप जणांना मुलांना वाटतं की नाही. इथे नाही पण जयला तसं वाटत होतं म्हणून तो मुलीपासून लांब राहत होता. पण तो हेट करत नाही कुठल्याही बाईला, किंवा कारण ऑब्व्हियसली त्याच्या घरात त्याची आजी आहे, बहीण आहे, त्यामुळे त्याला बायकांना मुलींना कसा रिस्पेक्ट करायचा हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. फक्त त्याला तिथे वेळ वाया घालवायचा नव्हता. आता तो हिला सुद्धा सुरुवातीपासून ऑफिसमध्ये आल्यापासून अवॉइड करायचा प्रयत्न करतोय. 2-3 वेळा ऑफिस मधून हकलवून झालं तरीही परत येते. आता हडतूड करून झालं. मग जसं मी आता एक रिसेंटली एक स्टोरी टाकली होती की मानगुडीवर बसलेलं भूत असतं ना, तसं ही दर थोड्या दिवसांनी ऑफिसमध्ये परत येते. आणि माझ्या भावासाठी, हिच्या बहिणीसाठी कशा पद्धतीने आम्ही दोघे एकत्र आलो, तर आमच्या मधला जो दुवा असेल तो आमची फॅमिली आहे. कारण ही सुद्धा तितकीच फॅमिली ओरिएंटेड कॅरेक्टर दाखवलंय, जय सुद्धा तसाच आहे. सो त्यामुळे ते दोघे एकत्र आले ते त्यांच्या फॅमिलीसाठी. आणि इथून पुढे आता हळूहळू त्याला हे कळत चाललंय की कधी कधी काही गोष्टी बाईमुळे चांगल्या होऊ शकतात, हे त्याला आता कुठेतरी उमलत आहे. त्याच्यामध्ये ते जशी कळी असते ना, ते हळूहळू उलगडत जाते, फुलत जाते, तसं त्याच्यामध्ये ते प्रेम नाही म्हणणार मी, अजून तो कन्फ्युज आहे. त्याला माहित नाही की प्रेम आहे, मैत्री आहे, की मला फक्त हिचा सहवास हवा असं वाटतोय, की मला हिचा गायडन्स हवा असं वाटतोय. बिझनेस मध्ये काम येतं, ऑफिस मध्ये काम येतं, खूप सारे कन्फ्युजन मध्ये येतो. आय गेस तुम्ही हळूहळू बघाल की कशा पद्धतीने ते कन्फ्युजन दूर होईल. पण सध्या त्याची मनस्थिती ही आहे. त्यामुळे आता कुठेतरी तो तिला ऑफिसमध्ये किंवा आपल्या आता यांच्यासोबत पण सगळ्यांसोबत मैत्री झाली आहे, तर ह्या मैत्रीच्या झोन मध्ये आहे. आणि आय थिंक बरोबर फ्रेंडशिप डे ला ही मैत्री होतीये, हा योगायोग आहे. सो आय थिंक आता
जय नंतर शर्वरीला काय वाटतं ही आता तीच सांगू शकते. आणि मला असं वाटतं की आज तो फ्रेंडशिप डेचा एपिसोड टेलिकास्ट पण होणार आहे. सो आज तुम्ही घरी जाऊन बघाच. तर आपल्याला म्हणजे उत्सुकता यासाठी आम्ही ती ताणून धरली आहे आजच्या एपिसोड साठी, की कालपर्यंत एवढंच दिसलंय की प्रत्येकाने कोणाला तरी गिफ्ट दिलंय. हा, पण अजून कळलं नाहीये की नक्की शर्वरीनी कोणाला गिफ्ट दिलंय, जयनी कोणाला गिफ्ट दिलंय. सो म्हणजे आता मला माहित नाही फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुम्ही गिफ्ट देता नाही देता. वेळ दिला तरी आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला तरी ते गिफ्ट सारखंच असतं. तर तसे काहीतरी गिफ्ट दिले आहेत एकमेकांना. तर आज नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.